हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सात्विक क्रिएशन। आज आपण पाहणार आहोत पुतळी हार कसा बनवावा। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। पुतळी हार बनवण्यासाठी जे लागणारे मटेरियल आहे, गोल्डन गियर वायर म्हणतात याला। त्याचबरोबर याला लॉक बीड्स म्हणतात। इथे दोनच लागतात पण मी दोन एक्स्ट्रा ठेवलेले आहेत। 4 mm चे खरबुजा साइजचे मणी, खरबुजा मणी म्हणतात। दोरी, 2 रिंग्स, दोरी लागणार आहे आपल्याला। त्याचबरोबर पुतळी पेंडंट एक 6 किंवा 5 तुम्ही यूज करू शकता। त्याचबरोबर पकड। सुरुवातीला आपल्याला गळ्याच्या आपल्या मापाची गोल्डन गियर वायर कट करून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही, मी एवढी गोल्डन गियर वायर कट करून घेतली। आता आपल्याला काय करायचं आहे, या साइडला गोल्डन बीड्स टाकून घेऊया। लॉक बीड्स म्हणतात त्याला। इथे आणायचं थोडंसं हे सोडून। त्याचबरोबर लॉक बीड्स घेतल्यानंतर आपल्याला रिंग घ्यायची आहे। रिंग या पद्धतीने अशी अंगठ्याच्या साहाय्याने हे पकडा आणि रिंगच्या भोवती घेऊन आपल्याला लॉक बीड्स मधून ती वायर आपल्याला खाली पास करायची आहे। असं या पद्धतीने मी गोल्डन जी लॉक बीड्स होतं त्यामधून अशी खाली पास केलेली आहे, पाहू शकता। आणि इथे आपल्याला हे जे लॉक बीड्स आहे त्याला आपल्याला राउंडरच्या सहाय्याने असं प्रेस करायचं आहे, म्हणजे पूर्णपणे ते लॉक होऊन जाईल। असं हललं नाही पाहिजे, पाहू शकता। आता सेम आपल्याला या साईडलाही करायचं आहे, पण ते नंतर। आता इथे आपल्याला 5 खरबुजा मणी टाकायचे आहे। पाच खरबुजा मणी ॲड केल्यानंतर आपल्याला इथे पुतळी पेंडंट ॲड करायचं आहे, असं या पद्धतीने पाहू शकता। सेम पुन्हा मी 5 टाकून घेते। पुन्हा पुतळी पेंडंट, असं तुम्ही 5-5चे सेट बनवा आणि पुतळी पेंडंट ॲड करत राहा। 6 पुतळी पेंडंट आले पाहिजेत। पाहू शकता तुम्ही, मी 5-5 खरबुजा मणी त्यानंतर पुतळी पेंडंट ॲड केला आहे। असे 6 बनवून घेतले आहेत या पद्धतीने। आता आपल्याला पुन्हा एकदा इथे क्लोज करायचं आहे। त्यासाठी आपल्याला आधी सेम लॉक बीड्स ॲड करून घेऊया। लॉक बीड्स इथे आणायचं, त्यानंतर रिंग टाकायची। रिंगमधून पुन्हा एकदा दाखवते, लक्षात तुमच्या येऊन जाईल म्हणजे। असं या पद्धतीने। आणि इथे आपल्याला लॉक बीड्सला राउंडरच्या साहाय्याने क्लोज करायचं आहे।
आणि जी आपली राहिलेली वायर असेल ती पकडच्या साहाय्याने कट करून घ्यायची एक्स्ट्राची, असं यायला पाहिजे. आता काय करायचं आहे, ही जी दोरी आहे ती आपल्याला याच्यामध्ये पॅक करायची आहे. त्यासाठी थोडीशी ही जी रिंग आहे ती अशी ओपन करून घ्यायची. यामध्ये असं टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा राऊंडरच्या साहाय्याने असं पॅक करायचं. थोडंसं टाईट करा तुमच्या हिशोबाने, म्हणजे हलणार नाही ते किंवा निघण्याचे चान्सेस राहणार नाहीत. असं सेम आपण आता या साईडला करून घेऊया. हे बघा, इथे असं ओपन करायचं या पद्धतीने. पुन्हा पाहू शकता ही जी आहे यामध्ये दोरीतून बाहेर घ्यायचं आणि पुन्हा एकदा सेम प्रोसेसने ॲड करायचं. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपला हार रेडी झालेला आहे. तुम्हाला मी क्लोज करून दाखवते. असं ट्रेडिशनल ज्वेलरीमध्ये आपण वेअर करू शकतो इझिली. पाहू शकता. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. जर तुम्हाला कोणती नवीन ज्वेलरी आणखी शिकायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, म्हणजे त्यावेळेस मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ शेअर करेन. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सात्विक क्रिएशन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.